Hi students, welcome to Sriram coaching classes. Today I am teaching you lesson number 5th, heat. Okay, standard 10, specific heat capacity. Okay, specific heat capacity म्हणजे काय की विशिष्ट उष्माधारकता. आता विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय पहिले बघा की याच्यामध्ये आता हे तीन प्रकारचे हे जे आहे तीन सॉलिड स्पियर्स आहे. ओके, एक आहे आयनचा म्हणजेच लोखंडाचा. ओके, हां, दुसरा आहे कॉपरचा म्हणजेच तांब. ओके, आणि तिसरा आहे लीडचा म्हणजेच शिसा. तर हे तीन त्यांनी काय घेतलेले आहे, समान वस्तुमानाचे, म्हणजे सगळ्यांचं मास काय असणार आहे, सेम असणार आहे. सॉलिड स्पियर ऑफ म्हणजे की जे आता हे जे स्पियर्स घेतलेले आहे त्या सगळ्यांचं मास इक्वल मास आहे, ऑफ इक्वल मास. म्हणजे सगळ्यांचं वस्तुमान काय आहे, समान घेतलं असेल. सपोज म्हणजे फॉर एक्झाम्पल हा 2 किलोचा असेल तर हा पण 2 किलो, हा पण 2 किलो, सगळे 2 किलोचे. हां, असे 1 किलो असेल तर सगळे 1 किलोचे. अशा पद्धतीने त्यांनी घेतलेले आहे. आता काय केलं त्यांनी की बर्नर किंवा स्पिरिट लॅम्पवर ते जे हा सगळा हा दिसतोय का तुम्हाला, हा सगळं काय आहे, मेन आहे. मेनाचा असा खूप जाड थर आहे आणि तिन्ही पण गोल त्यांनी काय केले, असं उकळतं पाणी घेतलं आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये त्यांनी ते तीनही गोल ठेवले. सारख्याच वेळासाठी तीनही गोल एकदम उकळत्या पाण्यामध्ये त्यांनी ठेवले. मग नंतर काय झालं की काही वेळानंतर ते उकळत्या पाण्यातून काढले आणि ह्या मेणाचा एकदम जाड थर होता, त्या थरावर त्यांनी त्याला प्लेस केलं, म्हणजे तिघांना टाकलं. इथे एक बॉल ठेवला, इथे एक बॉल ठेवला आणि इथे एक बॉल ठेवला. असे तीनही बॉल इथे ठेवले. तर बघा की तीनही जे स्पियर्स होते, गोळे होते, त्यांचं जे तापमान आहे म्हणजे त्यांचं जे टेम्परेचर आहे, हे उकळतं जे बॉइलिंग वॉटर आहे त्याच्या तापमाना एवढंच होतं. म्हणजे किती, 100 डिग्री सेल्सिअस. ओके, तर त्यांना लगेच मेणाच्या जाड तिकडनं काढलं, लगेच या मेणाच्या जाड थरावर ठेवलं. तर काय झालं बघा, हा जो होता लीडचा तो इथपर्यंत खाली गेला, हा जो होता कॉपरचा म्हणजे तांब्याचा इथपर्यंत खाली गेला आणि लोखंडाचा म्हणजे आयनचा हा जास्त खाली गेला. म्हणजे याच्यावरनं तुम्हाला काय कळतं की प्रत्येकाची हीट कॅपॅसिटी म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे हीट ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी जी आहे ती वेगवेगळी आहे. आता याच्यावरनं असं लक्षात येतं की लोखंड म्हणजे आयनची हीट कॅपॅसिटी जास्त आहे, तर त्या मानाने कॉपरची कमी आहे आणि लीडची त्याहून जास्त कमी आहे. कारण हा जास्त खोलपर्यंत खाली गेला, हा कमी आणि हा त्याहून कमी. म्हणजेच उष्णता शोषून घेण्याचा प्रत्येक गोळ्याचा गुणधर्म वेगळा आहे. प्रत्येक एलिमेंटचा, प्रत्येक गोळ्याचा याच्यामधल्या की म्हणजे जे ॲब्झॉर्ब करण्याची कुठे एक मिनिट, द अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय अ स्पियर इज डिफरंट फॉर द 3 स्पियर्स. तीनही गोळ्यांची, तीनही स्पियर्सची हीट ॲब्झॉर्ब करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती काय आहे, डिफरंट आहे, म्हणजे वेगवेगळी आहे. तर यालाच म्हणतात, या प्रॉपर्टीलाच म्हणतात स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. म्हणजेच याच गुणधर्माला म्हणतात विशिष्ट उष्माधारकता. ओके, जर तुम्हाला त्याची व्यवस्थित अशी डेफिनेशन पाहिजे असेल तर ती आहे, एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. म्हणजेच काय, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी required to raise the temperature of a unit
mass of an object by 1 degree Celsius is called specific heat of the object, of that object. तर प्रत्येकाची स्पेसिफिक हीट जी आहे त्या ऑब्जेक्टची ही जास्त म्हणजे डिफरंट आहे. तर आता याच्यामध्ये बघा सबस्टन्स दिला आहे, याची हीट ओके, आणि पॅराफिन, केरोसिन, ॲल्युमिनियम, आयर्न, कॉपर, सिल्वर आणि मर्क्युरी या सगळ्यांची जी हीट ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी म्हणजेच काय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जी आहे ती वेगवेगळी आहे आणि ती ह्या चार्टमध्ये मेन्शन केलेली आहे. इथे पण तुम्हाला दिसेल की ह्या चार्टमध्ये ती मेन्शन केली गेलेली आहे. ओके, तर हा चार्ट अगदी व्यवस्थित वाचून ठेवा. तर पाण्याची बघा सगळ्यात जास्त आहे 1.0, सगळ्यात जास्त पाण्याची कॅपॅसिटी आहे. ओके, तर आता बघा पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणजेच काय, एखादं ऑब्जेक्ट आहे, एखाद्या ऑब्जेक्टची ही स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज सी. ती कशाने दाखवली जाते, सी ने दाखवतात. सी म्हणजे काय, सी म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ ॲन ऑब्जेक्ट म्हणजेच पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणजेच काय सी. आता त्याचं वस्तुमान म्हणजे मास म्हटलं जातं त्याला, मास. ओके, म्हणजे मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट हे कशाने दाखवतात, एम ने दाखवतात. ओके, त्याच्यानंतर टेम्परेचर तुम्हाला तर माहितीच आहे की टेम्परेचर हे टी ने दाखवलं जातं. ओके, तर इफ द टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट इज रेज बाय डेल्टा टी डिग्री सेल्सिअस. आता डेल्टा टी डिग्री सेल्सिअस म्हणजे किती ने नक्की माहित नाही, म्हणून आपण पदार्थाचे तापमान सपोज डेल्टा टी डिग्री सेल्सिअसने वाढवले. ओके, मग हे फिक्स आपल्याला नंतर डेल्टा काढावा लागतो. तर त्याच्याने मग आता हा डेल्टा टी हे काय की तापमानातील वाढ म्हणजे टेम्परेचर काय होत असतं, रेज जर केलं, टेम्परेचर रेज झालं तर मग त्याच्यासाठी काय वापरणार आपण, डेल्टा टी. तर पदार्थाने शोषून घेतलेली उष्मा म्हणजेच काय की एनर्जी ॲब्झॉर्ब बाय द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टने काय केली, एनर्जी ॲब्झॉर्ब केली. त्याचा फॉर्म्युला काय आहे, झाला का लर्न, एम इंटू सी इंटू डेल्टा सी. म्हणजेच काय, एम म्हणजे मास वस्तुमान, सी म्हणजे काय स्पेसिफिक हीट म्हणजे विशिष्ट उष्माधारकता, आणि डेल्टा सी म्हणजे जशी जशी हीट वाढवतो तापमानातील रेज म्हणजे वाढ. ओके, तर मग आता तसेच विशिष्ट उष्माधारकता सी वस्तुमान एम व डेल्टा सी हे जर तापमान असेल तर ह्या सूत्राने, याच्यात ते सांगितलं आहे की ह्या सूत्राने आपल्याला ते दाखवता येतं. आणि डेल्टा टी ही तापमानातील घट आहे. तापमानातील जर गमावलेली उष्णता दाखवायची असेल तर ती पण ह्याच सूत्राने दाखवतात. आणि त्यावेळेला की गमावणे म्हणजे घट हे पण डेल्टा टी नेच दाखवलं जातं. ओके, मग इथे बघा की सपोज समवे की काही वेळेला काय होतं की स्पेसिफिक ही ऑब्जेक्ट म्हणजे हे जे आहे ही एनर्जी लॉस होते, आणि एनर्जी लॉस होण्यासाठी तेव्हा सुद्धा जेव्हा एनर्जी डिक्रीज होते तेव्हाही डेल्टा टी दाखवला जातो, आणि ती काढण्यासाठी सुद्धा फॉर्म्युला आपल्याला हाच वापरावं लागतो. आता तुम्हाला एनर्जी लॉस होण्याचं एक्झाम्पल त्यांनी सांगितलं. आता वस्तूची देवाणघेवाण, हीटची पण देवाणघेवाण होत असते. आता बघा की काय केलं की इथे बघा एक वस्तू आहे ती खूप गरम आहे, हीट आहे, आणि एक खूप थंड आहे, आणि त्या दोनही वस्तूंचं काय झालं की दोघी वस्तू शेजारी शेजारी त्यांनी त्या ठेवल्या. मग ते देवाणघेवाण कशी होते ते आपल्याला बघायचं. आता इथे ही खूप उष्ण वस्तू आहे आणि ही थंड वस्तू आहे. नेहमी हीट जी आहे
ती जास्त कडून कमीकडे ट्रान्सफॉर्मेशन होत असतं, हे तुम्हाला माहिती आहे. मग हीट जी आहे ती उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे जाईल. असं होतं का? मला तुम्ही सांगा की थंड वस्तू आणि उष्ण वस्तू ठेवली तर उष्ण वस्तू थंड वस्तू थंडच राहिली, पण तिने आपलं जे थंडावा आहे तो उष्ण वस्तूला दिला आणि मग ते कमी झालं. असं होतं का? नाही, तसं होत नाही. कारण की गरम वस्तू जी आहे ती काय करणार आहे, ती हीट ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे. म्हणजेच याच्यामध्ये काय होणार आहे, दोन्ही वस्तूंमध्ये एकमेकांमध्ये एनर्जीची म्हणजे उष्णतेची, हीटची देवाणघेवाण करू शकणार आहेत. आणि अशा स्थितीत असल्यास म्हणजेच दोन वस्तूंची प्रणाली म्हणजे सिस्टम वातावरणापासून वेगळी केल्यास, म्हणजे उष्णता रोधक पेटीमध्ये ठेवल्यास, पेटीत बाहेरून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेर जाणार नाही, अशा स्थितीमध्ये खालील तत्व मिळते. आता बघा इथे काय केलं माहिती का, ही एक अशी पेटी बनवली, असा एक बॉक्स बनवला की या बॉक्स मध्ये दोन ऑब्जेक्ट ठेवले, एक हॉट आणि एक कोल्ड. दिसतंय? हा, असे दोन ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर काय केलं की आता तुम्ही बघू शकता की इथे काय, आणि त्यांनी अशा प्रकारचा बॉक्स ठेवला, असा सिस्टम असा केला. इफ द सिस्टम ऑफ बोथ द ऑब्जेक्ट इज आयसोलेटेड फ्रॉम द एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंटशी त्याचा काहीही संबंध नाही. एन्व्हायरमेंट पासून त्या दोन्हीही ऑब्जेक्ट काय आहे, आयसोलेट केल्या गेलेल्या आहे, वेगळ्या केले गेल्या आहे, दूर केल्या गेल्या आहे. बाय कीपिंग इट इनसाइड अ हीट रेजिस्टन्स बॉक्स, त्यांना अशा प्रकारे मॅनेज केलेलं आहे की आतमध्ये हीट रेजिस्टन्स बॉक्स आहे की जेणेकरून आतली हीट बाहेर जाणार नाही किंवा बाहेरची हीट ती पण आत येणार नाही. अशा पद्धतीने त्यांना काय केलेलं आहे, मॅनेज केलं गेलेलं आहे. ओके, तर आणि मग असे जर असेल तर फॉलोइंग प्रिन्सिपल आहे. कोणतं? तर बघा याच्यामध्ये आता कोणतं प्रिन्सिपल आहे की विशिष्ट उष्माधारकतेचे माप, उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता, म्हणजे उष्ण वस्तू काय करणार, आपली हीट गमावणार, म्हणजे आपली जी उष्मा आहे ती गमावणार, म्हणजेच थंड वस्तूकडे देणार. आणि थंड वस्तू काय करणार, ती हीट ग्रहण करणार, म्हणजे ती जी उष्णता आहे ती ग्रहण करणार, म्हणजेच ॲब्झॉर्ब करणार. बघा तर याच्यामध्ये हीट एनर्जी लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट, हॉट ऑब्जेक्ट कडून हीट काय होणार आहे, लॉस्ट होणार आहे, म्हणजे कमी होणार आहे. आणि हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट, आणि कोल्ड ऑब्जेक्ट जो आहे तो हीट काय आहे, घेणार आहे स्वतःकडे. ओके, दिस इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, आणि यालाच म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. ओके, मग ह्याच नियमाला म्हटलं जातं उष्णता विनिमयाचे तत्व, उष्णता विनिमयाचे तत्व. अशा पद्धतीने आपण उष्णतेची देवाणघेवाण म्हणजे हीट एक्सचेंज कशी केली जाते हे आता आपण बघितलं. ओके, त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट, मिक्सिंग मेथड और कॅलरी मीटर. ओके, आता तुम्हाला काय बघायचं आहे की विशिष्ट उष्माधारकता आहे, म्हणजे उष्माधारकता म्हणजे काय की त्याची हीट सामावून घेण्याची जी कॅपॅसिटी आहे ती जर तुम्हाला मोजायची आहे, मापन करायचं आहे, तर त्याची जी मिश्रण पद्धती आहे ती, आणि त्याच्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं त्याला म्हणतात कॅलरी मापी. तर
त्या कॅलरी मापी विषयी आपण आपण अभ्यास करणार. तसं त्याच्याविषयीचा अभ्यास आपण मागील इयत्तेत केला होता. तर आता बघा की उष्णता दिलेला स्थायू पदार्थ म्हणजे जो सॉलिड सबस्टन्स आहे, हॉट सॉलिड ऑब्जेक्ट जो आहे तो, ओके, कॅलरी मापीतील पाण्यात टाकला असता उष्ण स्थायू पदार्थाकडून कॅलरी मापीतील पाणी व कॅलरी मापी यांच्यात उष्णता स्थानांतराची क्रिया चालू होते. आता बघा कॅलरी मीटर जे आहे ते काय मोजतं पहिले ते समजून घ्या की ते मोजतं हीट. ओके, हीट म्हणजे काय? उष्णता. पहिले हे लक्षात घ्या की कॅलरी मापी मोजते उष्णता म्हणजे हीट. आता ऑलरेडी कॅलरी मापीमध्ये काय असतं? पाणी असतं. ओके, आणि त्या पाण्याची ऑलरेडी उष्णता ठरलेली असते. ओके, तर कॅलरी मापीतील पाण्यामध्ये जर तो गरम असा जो सॉलिड ऑब्जेक्ट आहे, ओके, उष्ण म्हणजे सॉलिड ऑब्जेक्ट जो आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकला. इफ हॉट सॉलिड ऑब्जेक्ट पुट इन द वॉटर इन कॅलरी मीटर, जर कॅलरी मीटर मधल्या वॉटर मध्ये हा सॉलिड ऑब्जेक्ट टाकला, हीट एक्सचेंज बिटवीन द हॉट ऑब्जेक्ट अँड द वॉटर. आता काय व्हायला सुरुवात होतं की आता हा सपोज हे कॅलरी मीटरचं ते गरम म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी हीट म्हणजे गरम वॉटर आहे. ओके, आणि या हॉट वॉटर मध्ये आपण काय केलं की ऑब्जेक्ट ड्रॉप केला, म्हणजे आता याच्यामध्ये ऑब्जेक्ट आपण आपला हा टाकला. तर या दोघांमध्ये काय तयार होते? देवाणघेवाण सुरुवात होते. मग या दोघांमध्ये देवाणघेवाण व्हायला सुरुवात होते. कशाची देवाणघेवाण? हीटची, उष्णतेची. ओके, कोणाकोणामध्ये देवाणघेवाण होते? कॅलरी मापी मधील पाणी आणि म्हणजे आता बघा उष्ण स्थायू पदार्थाकडून कॅलरी मापीतील पाणी व कॅलरी मापी यांच्यात उष्णता स्थानांतराची क्रिया चालू होते. आता स्थायू पदार्थ, पाणी, कॅलरी मापी यांचे तापमान समान होईपर्यंत उष्णता स्थानांतराची क्रिया चालूच राहते. म्हणजे बघा आता उष्ण स्थायू पदार्थ जो आहे म्हणजे सॉलिड सबस्टन्स जो आहे त्याच्याकडून कॅलरी मापीतील पाणी व कॅलरी मापी यांच्यामध्ये उष्णतेची देवाणघेवाण चालू होऊन जाते. म्हणजेच बघा की हीट एक्सचेंज बिटवीन कोणाकोणामध्ये हीट एक्सचेंज होते? द हॉट ऑब्जेक्ट, द वॉटर अँड कॅलरी मीटर यांच्यामध्ये हीट एक्सचेंज स्टार्ट होतं. आणि हे कंटिन्यूअस राहतं. these continues till the temperature of the solid object, water and the calorimeter become equal. जोपर्यंत त्या सगळ्यांचं टेम्परेचर इक्वल होत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये देवाणघेवाण ही चालूच राहते. देवाणघेवाण म्हणजे काय? हीट एक्सचेंज. हीट एक्सचेंज ही चालूच राहते. ओके, त्याच्यानंतर आता बघा की आता आपण याच्यात बघायचं असेल की उष्ण स्थायूने गमावलेली उष्णता म्हणजे हीट गेन बाय हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट. आता त्यात आपण एक सॉलिड ऑब्जेक्ट टाकला होता, त्या सॉलिड ऑब्जेक्टने किती हीट लॉस केली, किती हीट लॉस्ट केली हे कसं काय कळणार? हीट गेन बाय वॉटर इन कॅलरी मीटर. मग कॅलरी मीटर मधलं जे पाणी आहे तो किती हीट गेन करतो, तो किती हीट घेतो. आणि हीट गेन बाय द कॅलरी मीटर आणि प्लस कॅलरी मीटरने पण किती हीट घेतली हे याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजेच
की स्थायूने गमावलेली उष्णता, जे हॉट एकदम हॉट आहे, गरम आहे, गरम वस्तूने हीट गमावली. मग आता किती गमावली कसं कळणार? कॅलरी मापीने ऍब्झॉर्ब केलेली आणि कॅलरी मापीतील पाण्याने ऍब्झॉर्ब केलेली, या दोघांचं ऍडिशन म्हणजेच यांनी गमावलं. कारण जेव्हा हा गमावतो तेव्हाच हे घेतात ना दोघ जण. जोपर्यंत हा काही गमवत नाही तोपर्यंत हे दोघं काही गेन करणार नाही, म्हणजे मिळवणार नाही किंवा ग्रहण करू शकत नाही. म्हणून असं म्हणता येईल की Q म्हणजे स्थायूने गमावलेली उष्णता बरोबर स्थायूचे वस्तुमान, आता याच्यामध्ये त्याचं मास पण खूप महत्वाचं आहे, गुणिले स्थायूची विशिष्ट उष्माधारकता, की त्याची कॅपॅसिटी किती आहे. आता आपण C बघितलं ना, म्हणजे हा आला आपला M, हा आला आपला C, आणि तापमानातील घट. मग तापमानातील घट म्हणजे काय? डेल्टा T. तर M × C × डेल्टा C. याच्यावरनं आपण काय केलं? प्रूफ केलं की हीट गेन बाय वॉटर, हीट लॉस्ट बाय द सॉलिड ऑब्जेक्ट इज इक्वल, म्हणजे त्याला Q म्हणता येईल. Q इज इक्वल टू मास ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट M × स्पेसिफिक हीट म्हणजे C × डिक्रीज इन टेम्परेचर. डिक्रीज दाखवायचं असेल टेम्परेचर तर डेल्टा C. मग आता झालं प्रूफ. हे कळलं का तुम्हाला? आता तुम्ही उत्तर द्यायची आहेत की समजतंय का? पटपट उत्तर द्या. हा, अजून आदित्य? हो टीचर. पुढे पटपट पटपट सगळ्यांनी बोलायचंय. यश? हो समजलं. आणि हा आदिती? समजलं. ओके. तर जर डोक्यावरून जात असेल तर तसं सांगा, पण तसं काही डोक्यावरून जाण्यासारखं नाहीये. इथे फक्त आपल्याला हा फॉर्म्युला बघायचा आहे की दोन्ही याला हाच फॉर्म्युला आहे, M × C × डेल्टा T, एवढंच. ओके. मग तसंच ग्रहण आता हे होतं आपण गमावलेली हीटसाठी. ओके. तर याच्यामध्ये म्हणजे आपण जी हीट लॉस्ट केली त्याच्यासाठी. आता गेन साठी पण तेच आहे ना, की मास ऑफ वॉटर × स्पेसिफिक हीट × इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर. मग मास ऑफ वॉटर म्हणजे M. आता हीट गेन बाय वॉटर, वॉटरने किती हीट गेन केली, किती घेतली, मग M × C × डेल्टा T. ओके. तर याला मात्र हीट गेन बाय द आता हा वॉटरने घेतली म्हणजे Q1. आता आपण याच्या 3 गोष्टी बघितल्या. काय काय बघितलं सांगा? पहिली गोष्ट आपण बघितली की तो सॉलिड ऑब्जेक्ट म्हणजेच तो स्थायू, त्याला आपण म्हणणार Q. नंतर आपण बघितलं की पाण्याने पण उष्णता घेतली, मग त्याची जर काढायची असेल, तुम्हाला सॉलिड ऑब्जेक्टची असेल तर Q, पाण्याची असेल तर Q1, आणि नंतर तिसरा जो आहे तो आहे कॅलरी मीटर, म्हणजेच तो आहे Q2. तर अशा पद्धतीने आपण त्याच्या उष्णता या आधी काढून घ्यावं लागतील आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला सेम याचं M × मग आता जर तुम्ही पाण्याचं काढताय तर पाण्याचं वस्तुमान, पाण्याची C आणि पाण्याचं QT, बरोबर आहे ना. इथे पण वॉटरचं M, वॉटरची C आणि वॉटरचं QT. ओके. तसंच कॅलरी मीटरचं असेल तर कॅलरी मीटरचं M, कॅलरी मीटरचं C आणि कॅलरी मीटरचं QT. अशा पद्धतीने या तिघांचं आपण बघितलं. याचाच अर्थ असा होतो हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू, यानी गेन प्लस कॅलरी मीटरने पण गेन केलेले हीट प्लस
वॉटरने गेन केलेली हीट, म्हणजे Q इज इक्वल टू Q2 प्लस Q1. म्हणजेच इथे तुम्हाला जर त्या स्थायूची जर तिथे कॅलरी मापीने, एक मिनिट, Q काय तुमचं स्थायूने गमावलेली उष्णता जर तुम्हाला काढायची असेल तर Q1 याने ग्रहण केलेली प्लस Q2 ने ग्रहण केलेली उष्णता. आता हे पुढे मागे केलं तरी चालतं. Q1 प्लस Q2 करा, Q2 प्लस Q1 करा, काही प्रश्न नाही. तर अशा पद्धतीने हे आपण इथे आज आपण बघितलं की अतिशय सोपं आहे, तसं काही हार्ड नाही आहे. आता याचे जे सम्स राहिलेले आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये 2-3च सम आहे ते कंप्लीट करू. ओके, सो थँक यू व्हेरी मच.